मराठी मनावर अधिराज्य करणाऱ्या जगविख्यात साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणांचा विरहिणी पर प्रकरणातला हा अभंग आहे। विरहिणी या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या। विरहिणी म्हणजे काय ते आधी समजून घ्या। परमार्थ करणाऱ्या साधकाला 3 अवस्थांमधून जावं लागतं। एक पूर्वराग, दुसरी मिलन आणि तिसरी विरह। पूर्वराग म्हणजे काय, प्रभू परमात्म्याची भेट झाली नाही म्हणून साधकाच्या अंतःकरणाची जी तळमळ होते तिला पूर्वराग असं म्हणतात। त्या अर्थाची काही प्रमाण सांगेल तुम्हाला। कोई कय्यो रे काना आवन की मन भावन की, कोई कय्यो रे काना आवन की। त्याला वाजवत राहा बाबा, वाजवण्यासाठीच येतो। तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच विना घेऊन उभे आहेत का? तुम्हाला बळजबरी तर नाही उभं केलेलं ना? नाही, मला तुमच्या एकंदरीत चेहऱ्यावरून वाटतंय तुम्ही पहिलेच वर्ष उभे आहात असं। अगदी निर्धास्त मनाने उभे राहा। हळू वाजवा, थोडस रागारागाने नका वाजवू त्याला। विठ्ठल विठ्ठल तो प्रभू परमात्मा भेटत नाही म्हणून साधकाच्या अंतःकरणाची तळमळ होते महाराज। अभंग सांगतो गोडे पुसावेसे हेची वाटे, 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 जे जे भेटे तयासी, जे भेटे तयासी, देव कृपा करील मद, देव कृपा करील मद, जे जे भेटे कधी भेटेल मला? कोणे गावी आहे माझा हा विठ्ठल? माझ्या ज्ञानोबारायांनी तर अद्भुत क्रांती केली महाराज। झाडावर बसलेल्या कावळ्याला विचारलं, पहिलं तो के काबू कोकता है, पहिलं तो के काबू कोकता, पहिलं तो के काबू कोकता, पहिलं तो के काबू कोकता, शकुना के माये सांगता है, शकुना के माया सांगता है, उडरे उडले काहू तुझे सोन्याने मडविन पाहू, उडरे उडरे काहू तुझे सोन्याने मडविन पाहू, शकुना के माया शकुना के माया सांगता है, उडरे उडरे काहू तुझे सोन्याने मडविन पाहू, उडरे उडरे काहू तुझे सोन्याने मडविन पाहू। सांग रे कावळ्या, माझा प्रभू परमात्मा कधी भेटेल मला? कावळा बोलत नाही। ज्ञानोबारायांनी त्याला आम्हीच दाखवलं, हे कावळ्या तू जर उडून माझ्या प्रभू परमात्म्याचा निरोप मला सांगितला तर मी त्याला काय देईन माहितीये? दही भाताची उंडी लावेन तुझी तोंडी। कावळ्या सांग, माझ्या प्रभू परमात्म्याचा निरोप जर मी तुला सांगितला तर दही भाताची उंडी तुझ्या तोंडाला लावेल असेल। मी कधी त्या आश्रयाला प्राप्त होईल? तुकोबारायांच्या अंतःकरणातली आर्त तळमळ आहे महाराज। तुकोबारायांचा दुसरा एक अभंग सांगतो तुम्हाला। कही आईसी दशा येईल माझे अंग
चित्त पांडुरंगा जुरतसी. सांग मला कधी परमात्मा भेटेल रे. साधकाच्या अंतकरणाची ही तळमळ आहे. ऐका, दुसरी अवस्था आहे, तो परमात्मा भेटला आणि काही काळ त्याच्या सान्निध्यात चालला गेला, त्याला म्हणतात मिलन. देखिला गे माय यमुनीच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या, हा काळ मिलनाचा आहे. तो भेटला, त्याचं मिलन झालं, तो आता दूर चालला गेला. पुन्हा त्याच्या भेटीकरता जी तळमळ असते तिला म्हणतात विरह. त्या विरहिणीपर प्रकरणातला हा अभंग आहे. तुकोबारांच्या सगळे विरहिणीपर अभंगातले अभंग 3 चरणाचे आहेत, लक्षात घ्या. गाथा नेहमी वाचणाऱ्यांच्या लक्षात येईल. या एका अवस्थेप्रत जगद्गुरु तुकोबाराय पोहोचलेत की देवा तुम्हाला भेटलास, आता दूर चालला गेलास, पुन्हा त्याच्या भेटीकरता आर्त साधकाची जी तळमळ असते ना तिला विरह असं म्हणतात. ते विरहिणी प्रकरणातला हा अभंग आहे. अभंगाची पार्श्वभूमी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. लक्षपूर्वक ऐका. मी अभंगामध्ये प्रवेश करतोय, काळजीपूर्वक कीर्तन ऐका. पंढरपूरची वारी जवळ आली की वारकऱ्याचं अंतकरण तिळतिळ तुटत असतं महाराज त्या पंढरपूरला जाण्यासाठी. शेतीची कामं कधीतरी लवकर आवरायची, नाही आवरली गेली तरी ती तशीच सोडायची आणि पंढरपूरला जायचं. हे एका अवस्थेचं वर्णन आहे महाराज. काय प्रसंग असा घडला असेल की तुकोबारांनी या अभंगाची निर्मिती केली. 2 प्रवाद आहेत महाराज, लक्षपूर्वक ऐका. जाणते श्रोते आहात तुम्ही. जगद्गुरु तुकोबार यांची गाथा इंद्रणीच्या डोहामध्ये गेली. 2 प्रवाद आहेत महाराज. एक प्रवाद, पहिला प्रवाह रामेश्वर भट्टाने ती गाथा उचलली आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकली, हा पहिला प्रवाद. दुसरा प्रवाद असा आहे बागडे महाराज, विचारवंतांचं मत आहे रामेश्वर भट्टाच्या हातामध्ये अशी ताकदच नव्हती की तो जगद्गुरु तुकोबार यांचा गाथा उचलेल आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकेल. तो गाथा नव्हता राजा, हो नाही का, गाथा नव्हता. नीट ऐका. जगद्गुरु तुकोबार एक अभंग तयार करायचे. त्यांचा बालपणीचा मित्र होता संताजी तेली जगनाडे महाराज. ते सांगायचे, संतू अभंग उतरून टाक रे. झाडाच्या पानावर ते अभंग लिहिले जायचेत महाराज. तो अभंग उतरवला, वाचला की जवळ असा धगधगता विस्तव असायचं. ते विस्तवावर 1 रुपया टाकायचे. तुकोबार आहे तो लाल बुंद झाला रुपया की उचलायचे आणि आपल्या जिभेवर ठेवायचे. जर चटका लागला महाराज सांगायचे, संतू अभंग फाडून टाक, अभंग चुकीचा आहे. आणि जर चटका नाही लागला तर संतू अभंग जमा कर, अभंग बरोबर आहे. असे 4,500 चटके खाल्लेत तेव्हा गाथा तयार झाला महाराज. ती गाथा नव्हती महाराज, जनसामान्य माणसाकरता खाल्लेले 4,500 चटके होते महाराज. ते चटके रामेश्वर भट्टाची काय ताकद होती महाराज, उचलेल आणि इंद्राणीच्या डोहामध्ये टाकेल. मग आपण केलेल्या काव्यावर, ईश्वर साक्ष काव्यावर जनसामान्य लोकांनी आक्षेप घ्यावा ही कल्पनाच मुळी तुकोबार यांच्या अंतःकरणाला रुचत नव्हती. म्हणून तुकोबारांनी स्वतःच तो गाथा उचलला आणि इंद्राणीच्या डोहामध्ये टाकला. प्रवाद कोणताही घ्या, पण गाथा पाण्यामध्ये गेला हे खरं आहे. किती दिवस, बोला बोला, तुकोबार यांचा गाथा किती दिवस पाण्यात राहिला? 13 दिवस. किती दिवस? 13 दिवस. वया रक्षुनिया उदकी कोरड्याची काढून दाखविल्यासे की. 13 दिवस गाथा राहिला. 13 दिवस तुकोबारांनी 13 दिवस उपोषण केलं. एकटं नाही, तुकोबारांची पत्नी जिजाबाई आणि तुकोबारांचे मित्र संताजी तेली जगनाडे या तिघांनी 13 दिवस उपोषण केलं. उपोषण विना अन्न पाण्याचं. मंडपाच्या बाजूला जाऊन सफरचंदाचा ज्यूस घेतला नाही, की कार्यकर्त्यांनी आणून दिलेली केळी सुद्धा खाल्ली नाही महाराज. विना अन्न पाण्याचं उपोषण. उपोषण त्यालाच म्हणतात महाराज. उपवास या शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवासाचे अर्थ वेगळे. आपण आपले एकादशीमध्ये डोळे पांढरे होतात. जर उद्या एकादशी असेल तर आदल्या दिवशी बाया सांगतात पोटभर जेवण करा, उद्या उपवास आहे. एकादशीच्या दिवशी फराळाला बसला का पोटभर फराळ करा, दिवसभरचा उपवास आहे. आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायला बसला का पोटभर जेवा, कालपासून उपवास आहे. आता कोणता उपवास आहे हो याचा? काही लोक उपवास करतात म्हणजे फक्त अन्नामध्ये बदल करतात महाराज. आमच्याकडे एक वारकरी 16 प्लेट साबुदाणा खाऊन गेला महाराज. एक वाक्य सांगू का महाराज, खायला मिळत नाही म्हणून लोक कमी आजारी आहेत, इतके खाऊन खाऊन आजारी पडलेत.
जेवताना पोटाचे 4 भाग पाडायचे असतात. 2 भाग अन्नाने भरायचे, 1 भाग पाण्याने भरायचा आणि 1 भाग श्वासोश्वासाकरता रिकामा ठेवायचा. याला म्हणतात जेवण. आपलं उलट आहे, जे भाग अन्नाने भरायचे ते बी अन्नानेच भरतो, जो भाग पाण्याने भरायचा तो बी अन्नानेच भरतो. आणि श्वासोश्वासाच्या भागावर जेव्हा अतिक्रमण होतं तेव्हा आतून पत्र येतं, कृपया माल पाठवणे बंद करा, गोडाऊन फुल झालेला आहे. अधिक पाठवण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित दाट येण्याची शक्यता बाहेर आहे, कळावे आपला ढेकर. माणसाने दुसऱ्याच्या घरचं अन्न इतकं खावं, इतकं खावं, इतकं खावं, जीव गेला तरी चालेल पण खात राहावं. का बरं? जीव या जन्मात नाही तर दुसऱ्या जन्मात मिळेल, पण दुसऱ्याच्या घरचं मिळेल त्याची शाश्वती नाही. महाराज श्लोक सांगू का? परान्नम प्राप्य दुर्बुद्धे माम प्राणीषु दया करू, परान्नम दुर्लभम लोपे प्राणन जन्मनी जन्मनी. सावध राहा. ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी रात्रीचं जेवण बंद करा. महाराज वयाच्या 50व्या वर्षानंतर पचनशक्ती कमजोर होते, पूर्णपणे बंद करा. 50 वर्ष वयापेक्षा जास्त असणारी माणसं रात्रीचं जेवण बंद. पशुपक्षी सायंकाळी 6 वाजेनंतर कोणतंच अन्न खात नाहीत. महाराज त्यांचा आदर्श आहे. आमचे कीर्तनकार रात्री 11ला कीर्तन संपल्यानंतर जेवतात. कसं काय पसतं देव जाणे. महाराज त्यांना सावध व्हा. हे गोडाऊन नाही महाराज. खायला मिळत नाही म्हणून माणसं कमी आजारी काऊन आजारी पडतात. महाराज 13 दिवस विना अन्न पाण्याचं उपोषण. अद्भुत क्रांती झाली 13व्या दिवशी. गाथा जसाच्या तसा वरती आला महाराज. आणि जसा गाथा वरती आला, आतापर्यंत देहू गावातले जे लोक तुकोबारांना शिव्या घालत होते, गावातून बाहेर काढण्याचा विचार करत होते, ते प्रत्येक माणूस आपली बैलगाडी जुंपून हो इंद्राणीच्या डोहावर आला आणि तुकोबारांना सांगू लागला, महाराज माझ्या बैलगाडीवर बसा, मला तुमची मिरवणूक काढायची आहे. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर एक वाक्य सांगायचे महाराज. परमार्थ करणाऱ्या शहाण्या माणसाने समाजावर विश्वास ठेवून फार काळ परमार्थ करायचा नसतो. महाराज का? जे लोक रात्री 8 वाजता तुमच्या गळ्यात हार घालतात तेच लोक रात्री 11 वाजता तुमची निंदा केल्याशिवाय राहत नाही. जे जन वंदिती ते जन निंदिती. सावध राहा. महाराज म्हटले मला मिरवणूक काढायची नाही, आणि मिरवणूक काढायचीच असेल तर माझ्या गाथेची मिरवणूक काढा. गाथेची मिरवणूक काढली, रात्र झाली, सगळी माणसं आपापल्या घरी चालली गेली. दुसरा दिवस उजाडला. सकाळची वेळ तुकोबारांनी आपले सर्व अन्निक कर्म आटोपलीत, विना चिपल्या घेतलेत आणि बाहेर जसे निघालेत, पाहतो तो काय, तुकोबारांच्या दारासमोर गर्दी होती. अनेक स्त्रिया, अनेक माणसं तुकोबारांची प्रतीक्षा करत बाहेर उभे होते. तुकोबारांनी त्यांना विचारलं, का रे बाबा का जमलेत तुम्ही? त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे. कुठे? भजन करायला. आपल्या सोबत भजन करायला येणाऱ्या लोकांना काय सांगतात तुकोबाराय? मज सव्याता येऊ नका कोणी, मज सव्याता येऊ नका कोणी, मज सव्याता येऊ नका कोणी, मज सव्याता येऊ नका कोणी.
सवे आता येऊ नका कोणी. आपल्यासोबत येणाऱ्या लोकांना जगद्गुरु तुकोबराय उद्देशून सांगतायत, विरह कसा गोड आहे का. तुम्ही माझ्यासोबत येऊ नका. का? तुम्ही सासरवासिनी बायका आहात. काही माणसं होती त्याच्यामध्ये, ती उभी राहिली तर त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज आहोत तुम्ही कोणाशी बोलतायत, नीट लक्ष द्या, आम्ही माणसं आहोत माणसं. महाराज म्हटले तुम्ही दिसायला जरी माणसं आहात पण तरी खऱ्या अर्थाने तुम्ही माणसं नाहीत, तुम्ही स्त्रियाच आहात. का? या जगामध्ये पुरुष फक्त एकच आहे. कोण? उत्तम पुरुषस्पन्य परमात्मे द्युदावृता यो लोकत्रैमाविश्य विभर्ते व्यव ईश्वरा. ईश्वरच या जगामध्ये पुरुष आहे. आपण सगळे स्त्री आहोत. स्त्री कोणाला म्हणतात? जी आजन्म पारतंत्र्यात असते तिला स्त्री म्हणतात महाराज. स्त्रीचं जीवन बघा. स्त्रिया लहानपणी आईवडिलांच्या ताब्यात असतात, तारुण्यात पतीच्या ताब्यात असतात आणि म्हातारपणात मुलांच्या ताब्यात असतात महाराज. स्त्री ही आजन्म पारतंत्र्यात असते. तुम्ही आपण कुणाच्या ताब्यात नसलो तरी आपलं आयुष्य मात्र यमाच्या ताब्यात आहे, म्हणून आपण पारतंत्र्यात आहोत महाराज. काळ आपल्याला सोडत नाही महाराज. आपण काळाच्या हातातलं बावला आहोत, आपण त्या बाबतीत पारतंत्र्यात आहोत, म्हणून महाराज म्हणतात तुम्ही सासरवासिनी आहेत. आता सासरवास शब्द जवळजवळ जमा झालेला आहे महाराज. सासरवास करणाऱ्या सासवाच आता शिल्लक राहिलेले नाहीत महाराज. काही दिवसात सासू हा शब्द संपून जाईल की काय अशी भीती वाटायला लागली महाराज. सासवा पूर्वी खरं सासवा होत्या महाराज. त्या नऊवार साडी, तो कपाळभर कुंकू, डोक्यावर पदर. आता नका घेऊ, आता राहू द्या आता नका घेऊ. लगेच घ्यायला लागल्या त्या. राहू द्या. त्या अंगभर कपडे, हातामध्ये तोडे, पायामध्ये कडे, अंगभर दागिने. सासू म्हणजे सासूच वाटायची महाराज. तुमच्या खेड्यापाड्यामध्ये बऱ्या आहेत माऊल्या टिकून येत आमच्या, आणि आमच्या शहरात अशी परिस्थिती महाराज. योगेश महाराज, ती सासू बिन सून बी दोघंच्या दोघं गाऊन घातलेले असतात, ओळखताच येत नाही कोणती सासू कोणती सून. वाईट अवस्था आहे महाराज. गेला सासरवास. सासरवासीन स्त्रियांची लक्षणं नीट ऐका. पूर्वीच्या स्त्रियांना इतका सासरवास होता. माझ्या कीर्तनात अशा माऊल्या बसलेल्या असतील की ज्यांनी दररोज पहाटेला उठून 2 किलोमीटरवरून पिण्याचं पाणी आणलेलं असेल. बरोबर आहे? केवढा सासरवास होता महाराज. सरकारला कीव आली महाराज. 2 किलोमीटरवरचं पाणी गावामध्ये आलं, सार्वजनिक विहिरी, पण पिण्याचं पाणी तिथेच, भांडे धुवायचे तिथेच, कपडे धुवायचे तिथे. रोगराई वाढायला लागली, सरकारने बंद केल्या त्या विहिरी. मग हातपंप काढलेत, हातपंप. पण त्या हातपंपाची परिस्थिती अशी, ज्याच्या दारासमोर हातपंप तो लालू प्रसाद यादवच. सरकारने ते पण बंद केलेत. आता वॉटर सप्लाय काढली महाराज. प्रत्येकाच्या दारासमोर नळ. पण साधा त्रास आहे का महाराज? तो बाहेरून ती बादली उचलायची, मध्ये रांजणात जाऊन टाकायची. साधा त्रास आहे का? महिलांनी आता नळ्या आणल्यात. नळ्या ती बाहेर नळाला लावली का डायरेक्ट रांजणातच सोडतात. त्या भाग्य आपल्याला प्यायला पाणी ग्लासात मिळतं महाराज. याच्या पुढे अशी सुद्धा प्रगती होईल. त्यांच्या पाणी भरण्याच्या वेळेला तुम्ही प्यायला पाणी मागितलं तर ती नळी धरतील, तुमच्या तोंडात घालतील. त्या कुठे सासरवास शिल्लक राहिला? माझ्या कीर्तनात अशा मावल्या बसलेल्या असतील की ज्यांनी पहाटेला उठून 2-2 पायली दळण जात्यावर दळलं असेल. आता जातच राहिलं नाही महाराज. जातं पाहिलंय का तुम्ही? जातं पाहिलंय का? स्टीलचं असतं का पितळाचं? जात गेलं महाराज. त्याने त्याचं नाव सार्थ केलं बिचाऱ्याने. जात खरंच गेलं महाराज. ते जात गेलं पण एकटं नाही गेलं महाराज. जात गेलं पण पहाटेचं उठणं घेऊन गेलं. जात गेलं पण स्त्रियांच्या स्नायूंचं मर्दन घेऊन गेलं. जात गेलं पण माहेरचं प्रेम घेऊन गेलं महाराज. मन्या झालं मन्या कथा काय सांगू तुले पिता, समदिरवंता भरी आईबा लोटी तरी देता. कळली का आमची भाषा तुम्हाला? 13 शिवे दिले मी तुम्हाला. 13 माहेरचा भाव होता तो गेला महाराज जात गेल्यामुळे. पूर्वी काय शिल्लक राहिलं नाही पूर्वीचं. पूर्वी स्त्रिया सासरी जाताना बैलगाडीवर जायच्यात. राहिलं शिल्लक? माझ्या तुकोबारांनी एका अभंगामध्ये त्याचा भाव व्यक्त केलाय महाराज.
कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतोनी पाही. मागे का बरं? मागे का बरं? ती बैलगाडीवर बसताना अशी बसायची ना महाराज, ती मागे पाहायची. सासरी जायला निघाली का मागे पाहायची. ते गाव जायचं, नदी जायची, नाले जायचे, डोंगर जायचे, दऱ्या जायच्या, खोरे जायचे, गाई जायच्या, गुराखी जायचे, सासरीपर्यंत मागे पाहायची. आणि माहेरी जायला निघाली का मग पुढे पाहायची. आता ते नदी येईल, नाले येतील, डोंगर येतील, दरे येतील, गाव येईल, माझ्या मैत्रिणी येतील, माझे आईवडील येतील. सासरी जायला निघाली का मागे पाहायची आणि माहेरी जायला निघाली का पुढे पाहायची. बैलगाडीवर बसायची तेव्हा. आता बैलगाडीच घ्यायला येत नाही, आता ती मोटरसायकल घ्यायला येते. ती मोटरसायकलवर अशी बसते, दड मागे बी पाहत नाही पुढे बी पाहत नाही, अशी तिरपीच पाहते ती. दृष्टांत बदलला. चला पुढचं सांगतो. पूर्वीच्या मुली सासरी जाताना रडायच्या. पूर्वीच्या मुली सासरी जाताना रडायच्या महाराज. का बरं? त्यांनी नवरदेव पाहिलेला नसायचा. म्हातारे माणसं नवरदेव पाहून यायचे, यांना नवरदेव आवडला का ते सांगायचे चांगला आहे नवरदेव, कर तयारी. आणि खरंच मान्यता होती, मला मान होता. माझ्या बापाने पाहिला त्या अर्थी चांगलाच असेल. तिला तो नवरदेव केव्हा दिसायचा माहितीये का? ब्राह्मण दादा ज्या वेळेला अंतरपाठ बाजूला करायचा तेव्हा ती तो नवरदेव पाहायची. कलर गेल्यास पैसे परत मुकडा, चांद का तुकडा. आता याच्याबरोबर सगळं आयुष्य काढावं लागेल म्हणून त्या रडायच्या. आत्ताच्या मुली रडत नाही. का बरं? त्या लग्नाच्या आधीच नारायणगडावर जाऊन येतात, त्यामुळे रडायचा काही संबंधच नाही. काळ बदलला राजा, काळ बदलला. काही राहिलं नाही, काही राहिलं नाही. पूर्वी 4-4 दिवस लग्न चालायची महाराज, 4-4 दिवस. आता सकाळी टामटूम, दुपारी डामडूम आणि संध्याकाळी सामसूम. फक्त पत्रवळ्या उडतात तिथे इकडे तिकडे. काही शिल्लक राहिलं नाही. कसा सासरवास शिल्लक राहील? चला, व्यवहार सापक्ष सोडून देत जगद्गुरु तुकोबराय आपल्या परमार्थामधला पण सासरवास व्यक्त करतायत. सासुरवासा बितो जीव ओळे तुझ पासी, ओळे पासी. आता दोन्ही मिशील चारा के आमची, हे आता दोन्ही मिशील चारा के आमची. हे सासुरवासा बिते वदे वदे पासे, वदे पासे. पहाटेला उठावं आणि काकड आरतीला जावं. सप्ताहाचा पहिला दिवस आहे, आज काकड आरतीला गेलं पाहिजे. पण ही इंद्रिय सांगतात झोप रे, उद्या जाऊ. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठावं असं वाटतं. अरे सप्ताह काय एकच दिवसाचा आहे का? 7 दिवसामध्ये केव्हाही जाऊ. विठाला विठाला. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशीची वेळ. आता तर उठलं पाहिजे ना, आज शेवटचा दिवस आहे, काकड्याला गेलं पाहिजे. पण तरी हे मन सांगतं झोप रे, सप्ताह काय एकच वर्षी असतं का? पुढच्या वर्षी जाऊ. तुकोबारांची अभंग आहेत महाराज. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले चोरी उरली राय वासना, येथे न चले चोरी उरली राय वासना. भोपाळीचे अभंग आहेत महाराज. काकडा होतो का तुमच्याकडे? काकडा होतो का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. होतो का? किती लोक येतात? वरबोट करा. सकाळी काकड्याला किती लोक येतात? 1. याने हात वरती केला ना, बाबा तुमच्या बाजूला बसलाय ते. हा ते वर. तू येतो ना बेटा? हात का बर वरती केला होता? तू का केजरीवालचा चुलत भाऊ आहे रे तू? केव्हा बी हात वरती करतो?
काकडा होतो का रे, मला शंकाच आहे तुमच्याकडे. होतो? बरं, किती लोक येतात वरवट करा ना मग. 1 4 गावाच्या मानाने भरपूर झाले ना मग. तुम्ही बाकीचे नाही येत ना, तुम्हाला काकडा नाही माहिती, तुम्हाला फक्त संध्याकाळी तारावर आकडा टाकायला सांगा फक्त, बस. त्याच्यामध्ये बोलते हुशार तुम्ही. काकडा आरतीचे अभंग आहेत, गोड वाटतात महाराज. एक माणूस मला म्हटलं, महाराज काकडा आरतीचे अभंग गोड आहेत पण वेळ नाही बरोबर म्हणे, 9 वाजता ठेवायला पाहिजे काकडा. ऐका, आता तो ही विसी लज्जा राखे अमुची तुकोबराय म्हणतात. किंवा तुकोबरांचा एक दुसरा अभंग आहे, फार सुंदर आहे. कागा सासुरवासिनी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुरवासिनी मज केले भगवंता. देवा, अरे संसारातला सासरवास वेगळा आहे रे, पण इंद्रियांचा सासरवास त्याही पेक्षा बेहत्तर आहे महाराज. ही इंद्रिय आम्हाला उठू देत नाही, पहाटेला परमार्थ करू देत नाहीत. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, या अवस्थेत तुम्ही संसारिक आहात, इंद्रियांच्या तुम्ही अधीन आहात, म्हणून पहिली गोष्ट तुमच्याकडून माझ्यासोबत येणे शक्य नाही. आणि नंबर 2, कदाचित इंद्रियांच्या हातून सुटलात तरी काळाच्या हातून मात्र तुम्ही सुटू शकत नाही, कोणी सुटू शकत नाही महाराज. कबीर महाराजांचा अभंग ऐका. 9 बी मरगे 10 बी मरगे 1788, 33 कोटी देवता मरगे पडे काल के फांसी. पीर मरे पैगंबर मरगे जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मरगे हाकिम रोगी. तीनों लोक पे छत्र बिराजे लोटा कुंज बिहारी, तत कबीरा वो भी मर गए कोण रेत बिचारे. तुम्हाला गाता नाही येत सुंदर, पण तुम्ही गोड वाजवतात म्हणून छान वाटतं. ही सगळी मरणाऱ्यांची यादी आहे बरं का महाराज. तुम्ही फक्त मरे म्हणा, मी तुम्हाला यादी सांगतो. काय म्हणायचं तुम्ही सगळ्यांनी, काय म्हणायचं फक्त मरे. काय म्हणायचं, जोरात बोला ना तुम्ही. जेवण झालेत का कीर्तन झाल्यावर आहे त्यांचे? झालेत का? तरी आवाज निघत नाही ना त्यांचा. म्हणा पीर पैगंबर मरे म्हणा, जिंदा जपी तपी संन्यासी हाकीम रोगी वैद्य डॉक्टर वकील इंजिनियर आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती आजचा कीर्तनकार. येथे नाही बुराले जे रती पामरा जीवकी, हो रती पामरा जीवकी, रती पामरा जीवकी. हे नाही बुराले रती पामरा जीवकी, नाही बुरो आले अवतार येरते पामर जीव किती. तुमची बुद्धिमत्ता काळाच्या पुढे चालत नाही महाराज. तुमचा पैसा चालत नाही, तुमची संपत्ती चालत नाही, काळाच्या पुढे काही चालत नाही महाराज. तुम्ही देव म्हणून जन्माला आले तरी काळ सोडत नाही महाराज, लक्षात ठेवा. या मृत्यूलोकाचा नियमच इथे प्रत्येक माणसाला आपला देह टाकावा लागतो. एकाला यम घ्यायला आला, यम त्याने सांगितलं कर आज तुझा नंबर आहे चाल. तो म्हणे यमराजा तुझ्याबरोबर सगळ्यांनाच यावं लागतं, तुझं निमंत्रण कोणीच टाळत नाही, पण मला फक्त एक 10 मिनिटाची वेळ दे. नाही का बरं, काही नाही, चकलांब्याला जातो, एका माणसाकडे उदारी आहे तेवढी घेऊन येतो, बायकोजवळ देतो, मग तुझ्याबरोबर येतो. यमराजा म्हणे कोणी माझ्याकडे 1 मिनिटाची वेळ मागितली नाही आजपर्यंत ना, 10 मिनिटाची वेळ मागतोय, प्रामाणिक दिसतोय. यमाने सांगितलं काही हरकत नाही तू जाय, पण माझी एक आट आहे. म्हणे काय, जर 11वं मिनिटं उजाडला तर तुला उचलायला तिथे येईल, एवढं लक्षात ठेव म्हणे. तो म्हणे काय हरकत नाही. एवढं प्रामाणिक होतं महाराज.
10 मिनिटाची वेळ काढून गेलं, 90 मिनिटाला येऊ लागलो. मग यमालाही आनंद झाला, प्रामाणिक दिसतोय, चल आता कर तयारी. तो म्हणे यमराजा आणखी 5 मिनिटं थांब म्हणे. आणि काय आता काय राहिलं, काय नाही, स्वयंपाक तयार आहे. बायकोला 2 ताटं बनवायला सांगतो, आपण 2 जण जेवण करू शेवटचं मग निघू. यमराजा म्हणे आजपर्यंत कोणी मला पाणी पाजलं नाही ना, जेवायचं आमंत्रण देतो, कर म्हणे तयारी. हे घरात गेलं नाही आणि याच्या बायकोला काय सांगितलं माहिती आहे का, 2 ताटं बनव आणि यमाचं जे ताट राहील त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकून दे म्हणे. आता त्याची बायको बी हुशार होती, तिचं माहेर हिवरवाडीचंच होतं. तिने 2 ताटं बनवले आणि यमाचं जे ताट होतं त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकून दिलं महाराज. ते औषध बी इतकं बेहतर होतं, तो यम जेवता जेवता झोपून गेला हो. तेवढ्यात याने काय केलं, त्या यमाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी होती, ती चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीमध्ये त्या दिवशी ज्या 10 लोकांना उचलायचं होतं त्यांचे नाव होते, याचं पहिल्या नंबरला नाव होतं. याने काय केलं, ते 1 नंबरचं नाव खोडून टाकलं, 10व्या नंबरला टाकून दिलं. का बरं, उचललं बी तर सगळ्यांच्या शेवटी उचलेल बा. आणि ती चिठ्ठी पुन्हा यमाच्या खिशात ठेवून दिली, हा बी झोपून गेला. पहाटेला 4 वाजता यमाची गुंगी उतरली आणि तो जेव्हा उठला आणि पाहत होतं, काय आपण इथे कस काय झोपलेलं. याला उठवलं, म्हणे का रे मी इथे कस काय, काल तुम्ही जेवता जेवताच झोपून गेले, मी तुम्हाला उठवलंच नाही. काय हरकत नाही, चल म्हणे करा आता तयारी. तरी बी नाराजच. यम म्हणे का रे मी कुणाच्या घरी पाणी पित नाही, तुझ्या घरी जेवण केलं, कोणाला 1 मिनिटाची वेळ देत नाही, तुला 10 मिनिटाची वेळ दिली आणि कुणाकडे 1 क्षणभर थांबत नाही, तुझ्या घरी रात्रभर मुक्काम केला तरी तू नाराज. पण तू माझी व्यवस्था चांगली केली, मी तुला बक्षीस देतो म्हणे आज बक्षीस. याला इतका आनंद झाला, यमराजा काय बक्षीस देतो, काही नाही, मी जे 10 माणसं उचलणार होतो ना, वरून नंबर लावणार होतो, आता खालून नंबर लावतो. आता ज्यांना ज्यांना नाही कळलं त्यांच्याकरता चहा ठेवलेला आहे, तो घेऊन जा तेवढा तुम्ही जाताना. तुम्ही किती विद्वान असा महाराज, तुम्ही किती बुद्धिवान असा, तुमची बुद्धी संसारात कामी येईल, परमार्थात नाही येत महाराज, नाही येत. तुम्ही किती, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही बुद्धिवान आहेत, लोक आपल्यापेक्षा बुद्धिवान आहेत महाराज. मनातला गैरसमज दूर करून टाका तुम्ही. कौटिल्य नावाचा एक शास्त्रकार आहे, त्याचं असं मत आहे, या जगात यशस्वी व्हायचं असेल आपण वेड्यासारखं राहावं, आतून मात्र बुद्धिवान असावं. का, या जगात काटेकोरपणे वागणाऱ्याला कायदे कानून खूप असतात आणि वेडं बनून जगणाऱ्याला फायदे खूप असतात महाराज. वेडं बनून राहायचं. तुम्ही म्हणाल नाही आपण बुद्धिवान, लोक आपल्यापेक्षा बुद्धिवान. एक भिकारी रस्त्याने चालला होता, जोराचा पाऊस चालू झाला. त्याने विचार केला, असाच जर पावसात भिजलो तर केस ओले होतील, सर्दी होईल, ताप येईल, डॉक्टरकडे जायला पैसे नाहीत, करायचं काय. त्याने डोकं चालवलं. तो म्हणे पोलीस स्टेशनच्या समोर जाऊ, एखादा गुन्हा करू, पोलीस आपल्याला पकडतील, लॉकअपमध्ये ठेवतील, रात्री जेवायला बी देतील आणि सकाळी सोडून देतील. काय डोकं आहे पहा त्याचं. आला पोलीस स्टेशनच्या समोर, काय गुन्हा करायचा. एक बाई छत्री धरून चालली होती, याने ती छत्री हिसकावली पळायला लागला. याला वाटतं आता ही बाई आवाज देईल, पोलीस धावतील, आपल्याला पकडतील. हे बऱ्याच दूरपर्यंत निघून गेलं, ती बाई काहीच बोलायला तयार नाही. याने हळूच मागे वळून पाहिलं, ती बाई म्हणे तुमची आहे का, म्हणे घेऊन जा म्हणे, तिने बी दुसऱ्याची चोरून आणली होती. तुम्हाला असं वाटत असेल आपण बुद्धिवान आहेत तर डोक्यातला गैरसमज काढून टाका. परवा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो महाराज, एक माणूस मला हार घालायला आला. आता ते नवीन माणसं असतात हार घालायला येणारे, त्यांना काही सुधरत नाही. ते आल्याबरोबर त्यांना थरक्यावाद होतो. थरक्यावाद माहिती का तुम्हाला. ते आलं, ते असं लागलं थरथर करायला. मी त्याच्या अंगावर हात ठेवला, मग शांत झालं. मग तो बुक्का लावायचा होता ना, मला त्याने काय केलं, डायरेक्ट बोट घालून दिला मध्ये. एवढा बोट भरून गेला त्याचा. आणि मला लावला तर इथे नाही लावला, इथे वरती लावून दिला त्याने. मी बी बुक्का लावला त्याला. तो जेव्हा पाय पडायला गेला तेव्हा मी काय केलं महाराज, त्याला उचलायचं नाव केलं आणि असं खाली वाकलो आणि त्याच्या शर्टाला माझा बोट मी पुसून दिला. मी 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 महाराज, जेव्हा त्याच्या लक्षात आलं याने आपल्या शर्टाला बोट पुसला, ते इतकं बेकार होतं, त्याने माझ्या धोतरला पुसून दिला आणि ते निघून गेला. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही हुशार आहेत, तुमच्यापेक्षा लोक हुशार आहेत महाराज. मी शिक्षक माणूस आहे महाराज, रोज 50 पोरांना शिकवतो. मागच्या वर्षी योगेश महाराज माझ्या वर्गात एक असं वात्रट होतं,
त्याला म्हणतं राम्या डबा दाखव रे. त्याने डबा घेतला आणि मला दिला. हो गल्ला ना पुरणपोळी होती महाराज. त्याला म्हणतं राम्या खाऊ का रे. खाऊन घ्या ना सर म्हणे. ना आईने जर विचारलं तर काय सांगतील. सांगून देईल कुत्र्याने खाल्ला म्हणून. घ्या. तुम्हाला वाटतं रे तुम्ही विद्वान आहात. तुमच्यापेक्षा लोक विद्वान आहेत. तुमची विद्वत्ता सगळीकडे चालेल पण यमाजवळ चालू शकत नाही महाराज. तुमचा पैसा सगळीकडे चालेल महाराज, पैसा कुठे चालत नाही. मी एका ट्रकवर वाक्य वाचलं, पैसा रे पैसा तुझे कमाऊ कैसा और मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. एका ट्रकवर तर असं वाक्य वाचलं महाराज, ज्याच्यावर जास्त कर्ज तोच खरा मर्द. ऐका, तुमचा पैसा सगळीकडे चालेल महाराज पण यमाजवळ चालू शकत नाही. तुमची बुद्धिमत्ता सगळीकडे चालेल पण यमाजवळ चालू शकत नाही. तुम्ही यमाच्या हातातले खेळणे आहात म्हणून तुम्ही परतंत्र आहात आणि परतंत्र असल्यामुळे मजसवे आता येऊ नका कुणी. ठीक आहे महाराज, तुमचं काय, आम्ही आहोत परतंत्र पण तुमचं काय. महाराज म्हटले जो काळ जगाला खातो ना तुम्हाला माहित नाही तो मी पायाखाली दाब. जग काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जग काळ खाय आम्ही माता दिला, माता दिला पाय, आम्ही माता स्वतंत्र आहात. काळ जगाला खात असेल पण काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबेत असे. निळोबारांचे शब्द ऐका. प्रयाण काळी देवे विमान पाठवले, हो प्रयाण काळी देवे विमान पाठवले. कळीचा काळा माझी अद्भुत वर्तले, हो कळीचा काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देव घेऊनी निगदा गेले, मानव देह घेऊनी निगदा जगाला खातो महाराज, त्या काळाची आमच्या समोर बिशात नाही. तुकोबार सांगतायत आम्ही त्या बाबतीत अपवाद ठरलो का. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तली. मानव देह घेऊनी निजधामा गेली, निळा मने सकळ संता तोषविले. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा. आम्ही मात्र त्याला अपवाद आहोत, आम्ही अपवाद आहोत. काळ तुम्हाला खात असेल पण आम्ही तो पायाखाली घातलात म्हणून आम्ही काळाच्या हातामध्ये सापडत नाही. तुकोबारांचा एक अभंग फार सुंदर आहे.
विठ्ठल 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 धन्य झालो आता या ती संध्या नाही धन्य झालो आता या ती संध्या नाही धन्य झालो संधी नाही न पडे या बाही काळा हाती मी काळाच्या हाती सापडत नाही म्हणून मी तुमच्यापेक्षा स्वतंत्र आहे हो बर समजा ठीक आहे महाराज आम्ही काळाच्या हातात सापडतो आम्ही पुरुषांसारखे दिसत असतो तरी पुरुष नाहीत आम्ही स्त्रियाच आहोत आम्ही पारतंत्र्यातच आहोत तरी पण महाराज जर आम्ही ठरवलं तुमच्या सोबत यायचंच आहे तर होईल काय नसावे तुम्हा जनाची मुठा नसावे तुम्हा जनाची मुठा नसावे तुम्हा जनाची मुठा नसावे तुम्हा जनाची मुठा नसावे तुम्हा जनाची
व्हावे तुम्हा जनाची हे कूट, बोलती वाईट ओखटे ते. तुम्हाला या जनाची निंदा सहन होणार नाही. कूट म्हणजे निंदा. ते अत्यंत वाईट बोलतात, ओकटे बोलतात. मी ते सहन करून गेलो, तुम्ही सहन करणार नाहीत, म्हणून तुम्ही माझ्यासोबत येऊ नका. जग निंदा करत असतं महाराज. साधू निंदेला घाबरत नसतो. आपण व्यावहारिक माणसं आहेत, आपल्याला निंदेची फार भीती असते. पण एक वाक्य सांगून जातो महाराज तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत जग आपली निंदा करत नाही तोपर्यंत आपली प्रगतीच होऊ शकत नाही महाराज. एक सांगू, सप्ताची निंदा करणारी माणसं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सप्ताह कधीच चांगला होत नाही महाराज. एक सांगू, 2-4 का होईना गावात जशी डुकरं पाहिजेच तशी 2-4 का होईना सप्ताची निंदा करणारी माणसं पाहिजेच महाराज. साफसफाई करणं डुकरांचं कामच आहे महाराज. एक बच्चा वाघीन का तो पुरे गाव को धाक, आणि 10 बच्चे डुकरीन के तो पुरा गाव साफ. जर तुमची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर 2-4 निंदा करणारी माणसं नेहमी सतत बाळगत राहा, जवळ तुमची लवकर प्रगती होईल महाराज. न्याय प्रविष्ट राजा एका नगरीमध्ये राज्य करत होता. एका साधूचं आगमन झालं. राजाने प्रणिपात केला आणि सांगितलं, साधू महाराज, मी माझ्या अल्पमतीप्रमाणे होईल तेवढा या जगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, पण अनपेक्षितपणे माझ्या हातून जर काही दोष घडले असतील तर त्यातून मला काही प्रायश्चित्त मिळेल असं व्रत सांगा. साधूने सांगितलं, व्रत सोपं आहे, पण मी सांगितल्यानंतर ते करावं लागेल, आणि ते असं का करायचं हे विचारायचं नाही, तर मी सांगतो. चालेल, तुम्ही फक्त सांगा. एकच काम कर राजा, उद्या सकाळी उठायचं, स्नान करायचं, आपला रथ जुंपायचा आणि रथाच्या आजूबाजूला 2 गावातल्या 4 कर्म करणाऱ्या वेश्या बसवायच्यात आणि अख्ख्या गावातून मिरवणूक काढून आणायची. काही करायचं नाही. बोलण्याची सोय नव्हती असं का करायचं म्हणून. राजा दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, स्नान केलं आणि गावामध्ये 4 कर्म करणाऱ्या 2 वेश्या होत्या, त्या वेश्यांना आपल्या आजूबाजूला बसवलं आणि गावामध्ये मिरवणूक काढायला सुरुवात केली. जे लोक राजाची पूजा करायचे ते लोक निंदा करायला लागलेत. राजा येणार आहे, तू काही लज्जा राहिली का तुला? एवढा अत्याचार गावातल्या 4 कर्म करणाऱ्या वेश्यांना गावामध्ये जवळ घेऊन फिरवतो, लाज वाटली पाहिजे तुला राजा. अख्ख्या नगरीने निंदा केली महाराज, अख्ख्या नगरीने. दिवसभर मिरवणूक चालू होती पण लोक फक्त निंदाच करत होते महाराज. शेवटच्या टोकाची एक गल्ली राहिली होती, त्या गल्लीमध्ये राजाचा रथ गेला. त्या शेवटच्या टोकाला एका ब्राह्मणाचं घर होतं. ब्राह्मणीनबाई बाहेर पाणी फेकायला आली, तिने पाहिलं राजा येतोय, त्याच्या बाजूला 2 वेश्या बसल्या. घरामध्ये माध्यान्नाची संध्या करत बसलेल्या आपल्या पतीला ब्राह्मणाला तिने उठवलं. महाराज उठा उठा उठा. त्याने तसंच आपलं अन्य कर्म सोडलं आणि बाहेर आला. पाहतो तर तोपर्यंत राजा दारासमोर आला होता, रथावर बसला होता आणि त्याच्या बाजूला 2 वेश्या होत्या. त्याने कपाळावर हात मारला महाराज. ती ब्राह्मणीनबाई म्हणे, बाया तो फिरवतो, तुम्ही का बरं कपाळावर हात मारता? वेडी आहेस ग तू, वेडी नाही काय? न्याय प्रविष्ट राजा या. याने एका साधूला न्याय विचारला, पापाचं प्रायश्चित्त कसं होईल. त्या साधूने न्याय सांगितला, जोपर्यंत अख्ख्या गावातले लोक तुझी निंदा करत नाही तोपर्यंत तुझं पाप नष्ट होणार नाही. या राजाने अख्खा गावभर वेश्येची मिरवणूक काढली आपल्यासोबत. अख्ख्या गावाने निंदा करून याचं पाप उचलून घेतलं. फक्त 2च पाट्या राहिलं होतं. एक तू मला अन्य कर्म करता करता बाहेर बोलवलं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून एक पाटी मी उचललं, आणि कारण नसताना तू पाहिलं म्हणून एक पाटी तू उचललं. राजा नील झाला, नील. माऊलींची ओवी सांगू का? निंदकापाशी येते अशेष पापे. पाप करणाऱ्या माणसाला जर ओळखायचं असेल तर जो माणूस निंदा करतो त्याच्या घरी पाप जन्माला नाही राहत, मुक्कामाला राहत, मुक्कामाला. सावध राहा. हे जग निंदा करेल, ती निंदा तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही कशी सहन केली? अभंगातलं शेवटचं चरण. तुका मनी झालो उदास मोकळ्या, तुका मनी झालो उदास मोकळ्या. उदास मोकळ्या
मोलती वाईट मोलती वाईट मोलती वाईट बोलती वाईट वगळता करना तुकामणी झालो उदास मोकळ्या विचारू गोवळ्या सवे आम्ही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, महाराज जी गोष्ट आमच्याकडून शक्य होत नाही ती तुम्ही कशी शक्य केली. महाराज त्याला उत्तर देत आहेत, आम्ही आमच्या जीवनामध्ये दोन गोष्टी केल्यात. एक, आम्ही उदास झालोत आणि दुसरी गोष्ट मोकळे झालोत. लक्षपूर्वक ऐका, कीर्तन संपण्यावर आलंय. आम्ही उदास शरीरावर झालोत आणि मोकळे संसारातून झालोत. वाक्य नीट ऐका. ज्या माणसाला शरीरावर उदास होता येतं आणि ज्या माणसाला संसारातून मोकळं होता येतं त्यालाच परमार्थ करता येतो महाराज. अन्यथा नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. माणसाला शरीरावर उदास होता आलं पाहिजे. का? हे शरीर नाशिवंत आहे महाराज. याला तीन प्रकारचा नाश आहे. तीन प्रकारचा. एक आश्रय नाश, दुसरा परतः नाश आणि तिसरा स्वभावता नाश. याचे किती चोचले प्रभाव तुम्ही. माऊली फार गोड लिहितात. देह तो पाचाचे झाले, हे कर्माचे गुंती गुंतले, भवतशी चाके सुधले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाची कुंडी, घातली लोनियाची उंडी, माखी पाक पाखंडी तव हे सरी. हे विपायागी पडे,
तरी भस्म होवनी उडे, झाली श्वाना वरपडे तरी ते विष्ठा, या चुके दोन्ही काजा, तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपी ध्वजा कश्मलुगा. शरीर टाकावंच लागतं महाराज तुम्हाला. आश्रय नाश. घरात बसला होता, भूकंप झाला, घर अंगावर पडलं, दबला, मेला, घराच्या आश्रयाला मेला, याला म्हणतात आश्रय नाश. भूकंप कळतो का तुम्हाला? भूकंप ओ मंडळी, भूकंप कळतो का? जरी कळत नसेल तरी काळजी करू नका. 2026 मध्ये बीड जिल्ह्यामध्ये भूकंप होणार म्हणजे होणार. फक्त माळकरी जिवंत राहतील, बाकी सगळे मरून जाणार आहेत. आईची शपथ, एक नाही राहणार. पहा तुम्ही, तुम्हाला चांगली संधी आहे. तुम्ही माळा टाकून घ्या महाराज आता 2 दिवसामध्ये, नाही तर तुमचा नंबर आहेच महाराज. हां, फक्त माळकरी जिवंत राहतील. आश्रय नाश. दुसरा परतानाश. एखाद्याने आपल्यावर हल्ला केला, त्याच्यातून आपल्याला इजा प्राप्त झाली आणि आपला मृत्यू झाला, त्याला म्हणतात परतानाश. आणि या दोघातून जरी सुटला तरी एक ना एक दिवस माणसाला आपला देह टाकावाच लागतो, याला म्हणतात स्वभावता नाश. या 3 नाशांनी युक्त असलेलं शरीर, महाराज म्हणतात काय याचे चोचले करतोस? याला लाईफबाय लावा, हमाम लावा, लक्स लावा, रेक्सोना लावा, लॅक्मे लावा, फेअर अँड लवली लावा, राखेल लावा, नाही तर काडी लावा. याची 3 चिमट्या राख होणार म्हणजे होणार. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, देह जाईल जाईल, 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 देह जाईल जाईल. यासी काळो माखाईल, हे जाईल, यासी काळोबा खाईल. याला कितीही चोचले पूर्वा, एक दिवस याची राख होणार. महाराज म्हटले एक काम केलं मी, काय? या देहावर उदास झालो, भक्त आईसे जाना, जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. उदास शब्दाची व्याख्या चुकीची करू नका. दारुड्या सुद्धा देहावर उदासच असतो बर का. एक दारुड्या रस्त्याने चालला होता आणि राजाची स्वारी आली. 2 घोडेस्वार पुढे चाललेत, राजा मागून अंबारीवर येतोय आणि ते घोडेस्वार लोकांना सांगतात, बाजूला व्हा, राजा आला, बाजूला व्हा, राजा आला, बाजूला व्हा, राजा आला. राजा ज्या वेळेला रस्त्याने चालतो त्यावेळेला सामान्य प्रजेने रस्त्यावर चालायचं नसतं. याला राजशिष्टाचार असं म्हणतात. लोक बाजूला सरकले, हा दारुड्या उभाच होता रस्त्यावर. ते घोडेस्वार म्हणे बाजूला होय. म्हणे का बरं? राजा येतोय. हे खाली बसून गेला. आणखी ते घोडेस्वार उतरले, उठ रे, राजा येतो ना, राजा. तो म्हणे तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. दुसऱ्याकडून 20 रुपये उसने घेऊन पिऊन आला होता बर का, तरी काय म्हणतो, राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. त्या घोडेस्वारांनी उचललं आणि दिलं लॉकअप मध्ये ठेवून. दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्याला दरबारात आणलं. राजाने विचारलं, याला का आणलं, याचा काय न्याय? राजा, काल रस्त्याने तुमची स्वारी जात असताना हा रस्त्यावर बसला होता. आम्ही याला बाजूला व्हायला सांगितलं, हा आम्हाला विचारत होता, तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. राजाला इतका आनंद झाला, माझ्या नगरीमध्ये असे सुद्धा लोक आहेत जे मला विकत घेतील. राजाने त्याला सांगितलं, भाऊ सांगू का तुला माझी किंमत? तर म्हणे, राजा लेने वाली तो उतर गई, आप क्या तेरी किंमत करू बोले. हा पण देहावर उदासच आहे, पण याला संत नाही म्हणत महाराज. गेले आशा पास निवारोनी, ते संत आहेत महाराज. देहावर उदास होता आलं पाहिजे.
नामदेवराय देह जावो अथवा राबो देह जावो अथवा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा या देहावर उदात झाले संत महात्मे. नंबर 2 संसारातून मोकळे झालोत आम्ही मोकळे. ही जास्त कठीण आहे महाराजांकी. संसारामध्ये गुंतणारी माणसं तुम्ही पाहिली असतील पण मोकळी होणारी माणसं पाहिली नाहीत महाराज अजून. जी मोकळी होतात त्यांना संत म्हणतात महाराज. का मोकळं होणं जमत नाही महाराज, हीच मोठी अडचण आहे. साधू संत मोकळे झालेत, संसारातून मोकळे झालेत. का कुठल्याही प्रकारची अनासक्ती आसक्ती या शरीराची असोत की देहाची असोत की संसाराची असोत त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये बाळगली नाही. ते सहजगत्या मोकळे झालेत. सहजगत्या काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसे हे लागते नेनोमुखी. चला काही काही माणसं म्हणतील महाराज तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो पण याचं आमचं पूर्वाश्रमीचं आयुष्य अत्यंत वाईट आहे. आता आम्ही परमार्थ केला तर चालेल का? महाराज म्हटले चालेल का चालणार नाही. मागे गेले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. मी आहे काळजी करू नका. चुका करतच नाही त्याला देव म्हणतात. चुका करतो पण दुरुस्त करतो त्याला माणूस म्हणतात. आणि चुका करूनही दुरुस्त करत नाही त्याला जनावर म्हणतात. तुम्ही शेतकरी माणसं आहेत तुम्हाला लवकर कळेल. जनावरासमोर तुम्ही पेंडीभर चारा टाका त्याला अर्धी पेंडी खायची असेल तर त्या अर्धी पेंडी बाजूला काढून ठेवत नाही तशीच पडू देतो कारण जनावर म्हणतात त्याला. त्याला शेणमूत्र टाकायचं असेल तर उरलेला चारा त्याने बाजूला केला पाहिजे, करत नाही त्याच्यावरच शेणमूत्र टाकतं कारण जनावर येते. खाली बसायचं असेल जागा स्वच्छ केली पाहिजे पण करत नाही त्याच्यावरच बसून घेतं कारण जनावर येते. एसटी मध्ये जरी बसलं तरी केळी खाईल चालते तिथेच टाकून देईल कारण जनावर येते. जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. चुका दुरुस्त करत नाही ते जनावर आहे. चुका करतं पण दुरुस्त करतो तो माणूस आहे महाराज. सासूची सुनबाईची भांडण झाली. आता खरं कीर्तन सुरू झालं. दोघीच्या दोघी जेवल्या नाही तेवढा एक चांगला फायदा राहतो महाराज. जेवण करत नाही त्या. सासू पण जेवली नाही सुनबाई पण जेवली नाही. पूर्वीचा काळ पूर्वी सुना लवकर उठायच्या. पूर्वी सुना लवकर उठायच्या. पूर्वी सुनबाई लवकर उठली. घरातल्या माणसांच्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या होत्या. तिने धोनं भरलं नदीवर धोनं धुवायला गेली. घरातली माणसं शेतीत निघून गेली. राहिलं कोण घरामध्ये? कोण राहिलं? सासू. तिने एकच विचार केला आपण कालपासून उपाशी आहोत. सुनबाई धोनं धुवायला गेली. तिला परत यायला कमीत कमी 1 तास लागेल. आपण घरात जाऊ एखादा पदार्थ बनवू खाऊन टाकू भांडे घसून ठेवून देऊ आणि सुनबाईला आल्यावर आणखी असं दाखवू पाय मी कालपासून उपाशी जाईला म्हणतात सासू. शिरली घरामध्ये. तिने शेवया तयार केल्या. शेवया लवकर तयार होतात आणि शेवया आवडतात पण स्त्रियांना 4 गोष्टी आवडतात. साय, शेवई, उतरण, जवाई. काय 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 नवीन सांगा मला. साय म्हणजे दुधावरची साय. नवऱ्याला जरी दूध वाढायला गेली तरी असा बोट घालते आणि वरती ओढते तिला. त्याचा असा जीव संतापून जातो. तो म्हणतो पडू दे ना. तिची पडून राहिली पण बाया पडू नाही देत. सायमध्ये फार जीव. शेवयांमध्ये पण बोलतं जीव महाराज. मागच्या वर्षाचा किती का डबे बलेले आहेत ना या वर्षी केल्याशिवाय त्या राहणारच नाही. हाताच्या तरी करतीलच नाही तर पायाच्या तरी नाही पाटाच्या तरी करतीलच.
तिने शेवया तयार केल्या. शेवया लवकर तयार होतात महाराज, 5च मिनिटामध्ये तयार होतात. मी हॉस्टेलमध्ये राहिलेला विद्यार्थी महाराज, मला सगळा स्वयंपाक करता येतो, सगळा स्वयंपाक टोटली स्वयंपाक करता येतो मला. मी हॉस्टेलमध्ये तुमच्या जिल्ह्यात राहिलोय महाराज. माझं शिक्षण नेकनूरला झालंय, बीड जिल्ह्यामध्ये स्वामींच्या गावाला माझं शिक्षण झालंय. सगळा स्वयंपाक करतो मी. शेवया 5च मिनिटात तयार होतात. शिरली सासू घरामध्ये, गरम पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये शेवया टाकल्या, बाहेर काढल्या, त्याच्यात दूध टाकलं, साखर टाकली, गावरानी तूप टाकलं, मग खायचं ना गुपचूप. खाता खाता तिला आठवण झाली महाराज, जर खाता खाता सुनबाई येऊन लागली तर फजिती होईल. सुनबाई काय म्हणेल, राहून राहून उपाशी राहिली, रात्रभरच राहिली, आता माझ्या अगोदर जेवलीस का नाही, ही फजिती होऊ नये म्हणून सासूने ते जसाच्या तसं ताट उचललं आणि मध्ये अंधाऱ्या घरात खायला बसली. तेवढ्यात सुनबाई येऊन लागली. तिनं पाहिलं सासू तर काही घरामध्ये दिसत नाही, मग गॅसवर दूध कसं काय पडलंय, याचा अर्थ सासू खालच्या गल्लीमध्ये गेली असावी. तिला यायला 10 मिनिटं लागतील. आपण घरात शिरू, पावशेरेचं दूध पिऊन घेऊ, दिवसभर जेवायला जरी मिळालं नाही तरी दुधाचा दमदमा राहील. शिरली ती बी घरामध्ये, तिने बी एका ताटामध्ये दूध ओतलं, मग प्यायचं ना गुपचूप. तिचं पण इंडिकेटर लागलं महाराज. ती म्हणे जर पिता पिता सासूबाई येऊन लागली तर फजिती होईल म्हणून तिने बी ते ताट उचललं आणि मध्ये अंधाऱ्या घरात प्यायला गेली. आता तिथे आरोपी नंबर 1 बसलेलाच होता महाराज. पण सासूची चूक नव्हती महाराज, सासूची चूक नव्हती. का बरं, ती मालकीने ती केव्हाही खाईल. पण सुनबाईची चूक होती काय, सासूला न विचारता दूध पिण्याचा प्रयत्न. चूक केली पण दुरुस्त करून घेतली महाराज. सासूने जसं तिच्याकडे पाहिलं, काय ग सुनबाई काय करते, काय नाही आत्याबाई तुम्ही शेवया खात होत्या ना, त्या कोरड्या झाल्या असतील म्हणून दूध टाकायला आली म्हणे. होती का नाही हुशार महाराज, होती का नाही हुशार. हिवर गावचं माहेर होतं तिचं महाराज. माणसाच्या हातून चुका होतात, त्याला त्या दुरुस्त करता आल्या पाहिजेत. असा एकच माणूस सांगतो महाराज, ज्याने आयुष्यात चुका केल्या पण ज्या दिवशी त्या दुरुस्त केल्या त्या दिवशी तो माणूस राहिला नाही, संत बनला महाराज. त्याचं नाव आहे वाल्या कोळी. वाल्या कोळ्याने त्याच्या उभ्या आयुष्यात किती पाप केलं माहितीये. तुम्ही पुढे बोला, मी मागे म्हणतो. एकक नंतर दशक येतो, बरोबर आहे का. दशक नंतर शतक येतो, बरोबर आहे का. आता तुम्ही क्रमाने म्हणा. एकक बोला, पुढे दशक, शतक, सहस्र, बरोबर आहे. पुढे दशसहस्र, पुढे लाख, पुढे म्हणना. माझ्या मागे म्हणून राहिला तू. बोला भाऊ, भाऊ तुम्ही. एकक, दशक, पुढे म्हण रे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, दशखर्व, निखर्व, दशनिखर्व, शंख, दशशंख, पद्म, दशपद्म, अर्बुद, दशअर्बुद, परार्ध, दशपरार्ध. संख्याशास्त्र कुंठित झालं. वाल्या कोळ्याचं पाप किती, ब्रह्महत्या राशी पातके अपार. अपार म्हणजे संख्याशास्त्रात नाही महाराज, एवढं पाप. माऊलीच्या सोहळ्यात पायी कोण चालतं, पायी. आळंदी ते पंढरपूर, वरबोट करा. आळंदी ते पंढरपूर किती नंबरला चालता तुम्ही, नंबर सांगा दिंडीचा. दिंडीचा नंबर सांगा मला. नंबर नाही माहित त्यांना. आळंदी ते पंढरपूरच चालता का पण. नंबर बिगर नंबरची, बिगर नंबरच्या थोडं दिंडे असतात. माऊलीच्या सोहळ्यात पायी चालणाऱ्या माणसाचं लक्षात येईल. चौथा मुक्काम आहे वालं नावाचं गाव आहे महाराज. माऊलींचा एक मुक्काम असतो, त्या डोंगरावर अजूनही अवशेष आहे. एकच ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावाचा खडा उचलायचा आणि रांजणामध्ये टाकायचा. असंख्य रांजण भरलेत. आणि एके दिवशी नारद मुनीची भेट झाली. नारदाला पाहिलं, वाल्या कोळ्याने कुऱ्हाड उचलली महाराज. ती कुऱ्हाड पाहिल्याबरोबर नारद मुनी खदा खदा हसायला लागले. वाल्या कोळ्याने त्याच्या उभ्या आयुष्यात असा पहिलाच ब्राह्मण पाहिला होता. कुऱ्हाड पाहिल्यावर पण हसायचा तो. आतापर्यंत जेवढे ब्राह्मण पाहिले, कुऱ्हाड पाहिले करडायचेच. हा बंडखोर ब्राह्मण होता. वाल्या कोळ्याने सांगितलं नारदाला, मी तुला मारेल. तू काय मारशील रे, 3 पाठ म्हणे. 3 पाठ कोणाला म्हणे, वाल्या कोळ्याला. त्याच्या वार्डात जाऊन, वाल्या कोळ्याला त्याच्या वार्डात जाऊन 3 पाठ म्हणणं म्हणजे बिहारमध्ये मंचेची सभा घेणं, अशी गंमत येते. पण आम्हा हरीच्या दासा काही भय नाही तर लोकी, तुला कोण घाबरतं. बिथरला वाल्या कोळी. आणि मग नारदांनी विचारलं, वेड्या
एवढं पाप करतोय, त्या पापात तुझे बायका परत सहभागी होतील का? का बरं होणार नाही? जा घरी विचारायला. गेलं घरी विचारायला. त्याची बायको मडक्यांची उतरण खालीवर करत होती आणि ती मडक्यांची उतरण खालीवर करण्यामध्ये तिच्या बोटाला विंचू चावला होता. विंचू ज्यांना चावलाय त्यांनी वर बोट करा. भाऊ कसा आनंद असतो तो भगवानगडाच्या यात्रेत सुद्धा मिळत नाही असा आनंद. महाराज ठणान बोमा मारत होती त्याची बायको आणि त्या गर्दीमध्ये अवाल्या कोळी गेला आणि आपल्या बायकोला म्हणे, ए मी एवढं पाप करतोय, त्या पापात तू सहभागी होशील का? त्याने गोड उत्तर दिलं. ते म्हणे, मालक माझ्या बोटाला 1 तासापासून विंचू चावलाय, त्या विंचवाच्या ज्या वेदना होतात त्या अर्ध्या वेदना वाटून घेता का म्हणे. तो म्हणे, वेदनाने वाटता येणार, मग पाप कसं वाटता येईल? तू केलेलं आहे तू भोग. मी तुझ्या घरात आली नाही, तू मला आणलेलं आहे आणि माझं पोट भरण्याकरता तू पाप करतोस की पुण्य याच्याशी मला घेणं देणं नाही, फक्त माझं पोट भरतं एवढंच कळतं. धावत गेला, नारदाचे पाय धरले. नारदा आता काय करू? नारदाने सांगितलं, काळजी करू नको, एकच मंत्र दिला, राम. कसा तयार झाला? विष्णू पुराणामध्ये श्लोक आलेला आहे, रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम आणि पुनःप्रवेश भावेच्या मकारस्तु मातवत. मला एमएच्या दुसऱ्या वर्षाला एक पेपर होता महाराज, साहित्य कृतींचा अभ्यास. त्याच्यामध्ये 2 ध्वनी आल्यात, वष्टव्य आणि कंठस्य. रा कंठातून आला आणि म ओठातून आला. रा म्हटल्याबरोबर तोंड उघडतं आणि म म्हटल्याबरोबर बंद होतं. का? रा म्हटल्यावर तोंड का उघडतं? आपल्या अंतःकरणात सगळी पापं बाहेर चालली जातात आणि ती बाहेर गेलेली पातकं पुन्हा आत येऊन येत, म्हणून नो ॲडमिशन विदाऊट परमिशन, मकारस्तु मातवत, अशाने तोंड बंद केलं जातं. असा एकच राम मंत्र त्याने जपला, पण कोळी याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामा आधी. पश्चाताप माणसाच्या जीवनाला बदलू शकतो महाराज. हो, जरी काही झालं असेल आत्तापर्यंत सोडा, प्रभू परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. आजपासून भजनाला लागा. भगवान गणराया तुमचं कल्याण करेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली